Good morning, dear students. I am Varsha Miss, and today we are going to learn our third rapid reading, that is Venice, and writer is Ramesh Mantri. In this lesson, our author has described beautifully Italian city of Venice, its lifestyle and natural beauty. मराठीमध्ये सांगायचं झालं तर वेनिस या शहराचे जीवनमान आणि निसर्ग सौंदर्य लेखकांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये या पाठामध्ये वर्णन केलेले आहे. तर मग सुरुवात करूया प्रत्यक्ष पाठाला. स्थूल वाचन 3 वेनिस. लेखक आहेत रमेश मंत्री. बिफोर स्टार्टिंग लेसन समथिंग अबाउट वेनिस सिटी ऑफ इटाली. Venice, the capital of northern Italy's Veneto region, is built on more than 100 small islands in lagoon in the Adriatic Sea. It has no roads, just canals, including the Grand Canal. हे आहेत आपल्या पाठाचे लेखक रमेश मंत्री. रमेश मंत्री यांनी अनेक प्रवास वर्णने लिहिलेली आहेत. आता आपण सुरुवात करणार आहोत प्रत्यक्ष पाठाला. या पाठाचे लेखक आहेत रमेश मंत्री. यांचे पूर्ण नाव आहे रमेश राजाराम मंत्री. यांचा कार्यकाळ आहे 1925 ते 1998. हे कथाकार आहेत, प्रवास वर्णनकार आहेत आणि विनोदी लेखकही आहेत. विनोदी लेखक मीन्स कॉमेडी रायटर. थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग इत्यादी प्रवास वर्णने प्रसिद्ध. प्रवास वर्णने मीन्स ट्रॅव्हलॉग. 1979 साली एकाच वर्षात 34 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. प्रकाशित, पब्लिश. विक्रम मीन्स रेकॉर्ड. एकाच वर्षात त्यांनी 34 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. मीन्स एक ही साल में उन्होंने 34 किताबों को पब्लिश किया है. वेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या, तरंगणे मीन्स फ्लोटिंग. शहरातील वातावरण मीन्स एन्व्हायरमेंट. हवामान मीन्स ॲटमॉस्फिअर. निसर्ग सौंदर्य मीन्स नॅचरल ब्युटी व जीवनमान मीन्स लाईफस्टाईल. या सर्वांचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेले आहे. म्हणजेच काय तर वेनिस शहराचे वातावरण कसे आहे, तिथले हवामान कसे आहे, तिथल्या लोकांचे जीवनमान कसे आहे आणि तिथे निसर्ग कशा प्रकारे सुंदर आहे, या सर्वांचे वर्णन या ठिकाणी लेखकांनी या पाठामध्ये केलेले आहे. अशा प्रकारे पाण्यावर तरंगणारे शहर म्हणून वेनिस शहर हे प्रसिद्ध आहे आणि अतिशय सुंदर असं हे शहर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ वेनिस जो आहे तो एक यात्रा वर्णन आहे आणि त्यामुळे ज्यावेळी लेखक वेनिस या शहरामध्ये फिरायला गेले होते त्यावेळी त्यांना तिथे काय अनुभव आले ते त्यांनी या पाठामध्ये दिलेले आहेत. हमारे लेखक जब वहाँ पे घूमने गए थे तो उन्हें वहाँ पर जो अनुभव आए वो उन्होंने इस यात्रा वर्णन में लिखे हैं. तर आता आपण सुरुवात करणार आहोत प्रत्यक्ष पाठाला. व्हेनिस ये त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. अखेरचे म्हणजे शेवटचे, लास्ट स्टेशन. व्हेनिसच्या पुढे ती गाडी जातच नव्हती. त्यामुळे रेल्वेचे 2 नोकर एम्प्लॉईज ऑल आउट
असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्यातून फिरत होते. त्या रेल्वेचे वेनिस हे शेवटचे स्टेशन होते, पुढचे स्टेशनच नव्हते. आणि म्हणून रेल्वेचे जे 2 एम्प्लॉई आहेत ते त्या ठिकाणी सर्वांना रेल्वेमधून बाहेर निघायला सांगत होते. वेनिस ये उस ट्रेन का आखरी स्टेशन था और इसीलिए रेल के 2 अफसर जो थे वो सबको बाहर जाने के लिए बोल रहे थे. त्या अमेरिकन म्हाताऱ्या ओल्ड लेडीज, वृद्ध स्त्रिया, चिक्कार सामान होते. चिक्कार मीन्स लॉट्स ऑफ, खूप सारे सामान, लगेज. या प्रवासादरम्यान लेखकांची ओळख 2 वृद्ध अमेरिकन स्त्रियांशी झाली होती आणि त्यांच्या लक्षात आलं की त्या स्त्रियांकडे खूप सारे सामान आहे. इस यात्रा के दौरान हमारे लेखक की पहचान 2 अमेरिकन वृद्ध महिलाओं के साथ हुई थी और उनके ध्यान में आया कि उन दोनों के पास बहुत सारा सामान है. वेनिसला बिऱ्हाड बदलणे टू शिफ्ट द हाऊस, घर बदलणे, इराद्याने आल्यासारखे. इरादा, विचार. त्यांच्या सामानाकडे पाहून लेखकांना असं वाटलं की अरे, यांनी वेनिसला कायमस्वरूपी आपलं घर तर नाही बदललं. ऐसे लग रहा था कि अरे इन्होंने अपना घर शायद वेनिस में ही शिफ्ट किया है. इतना सामान उन दोनों के पास था. त्यामुळं त्यांनी 2 पोर्टर्स बोलवले. आणि त्या स्त्रियांनी आपले सामान उचलण्यासाठी त्या ठिकाणी 2 पोर्टर्स बोलवले. पोर्टर्स मीन्स कुली. मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. लेखक मात्र एकटेच होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त काही सामान नव्हते. लेखक वहाँ पे अकेले थे और इसीलिए उनके पास इतना ज़्यादा सामान नहीं था. उनके पास एक छोटी सी बॅग ही थी आणि म्हणून त्यांचे आभार मानले. आभार मीन्स थँक्स. आणि तिथून लेखक निघाले. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच. लेखकांना फार आश्चर्य वाटलं की जेव्हा स्टेशनमधून ते उतरले आणि बाहेर आले तेव्हा आपल्याला स्टेशनच्या बाहेर नेहमी एक रस्ता दिसतो, पण या ठिकाणी त्यांना रस्ता दिसलाच नाही. मग काय होतं बाहेर? लेखक जब स्टेशन से बाहर आए तो हमें नॉर्मली कोई रास्ता दिखता है, लेकिन यहाँ पर उनको कोई भी रास्ता नहीं दिखा. तो सामने क्या था? होता तो एक प्रचंड कालवा, प्रचंड ह्यूज, खूप मोठा कालवा, कॅनल. एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा, विस्तीर्ण, ग्रँड और ह्यूज, खूप मोठ्या नदीसारखा. तो जो कालवा होता तो कालव्यासारखा नव्हता. वो जो कैनल था वो किसी कैनल की तरह नहीं था. तो एक बहुत बड़ी नदी की तरह दिख रहा था. एका मोठ्या नदीसारखा तो होता. हाच तो ग्रँड कॅनॉल. यू ऑल नोज अबाउट ग्रँड कॅनॉल. तर वेनिस या स्टेशनच्या बाहेर रोड नव्हता, तर तिथे ग्रँड कॅनोलच होता. त्यात अनेक पॉर्टर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चेस. त्या ठिकाणी लहान लहान मोटर लॉन्च होत्या प्रवास करण्यासाठी. वहाँ पे ट्रॅव्हलिंग के लिए छोटे छोटे मोटर लॉन्च थे आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. आणि त्या ठिकाणी मोठे मोठे नावसुद्धा होते.
वेनेझिया वेनेझिया, पियाझा पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता. तिथे अनेक नावा उभ्या होत्या. त्या नावास तुम्हाला आता पुढे घेऊन जाणार होत्या. वही नाव जो है, वही नौकाएं जो है, वो आपको आगे लेके जाएंगे क्योंकि वहाँ पे रास्ता है ही नहीं. आणि म्हणून या शहराला म्हणतात तरंगणारे शहर. आणि त्या शहरामध्ये, त्या नावांमध्ये अनेक असे व्यक्ती होत्या की ज्या मोठ्या मोठ्याने अनेक शहरांचा पुकार करत होत्या आणि आपल्याकडे प्रवाशांना खेचत होत्या. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ज्ञ लागत नाही. अर्थतज्ज्ञ, फायनान्शियल एक्सपर्ट. या ठिकाणी छोट्या लहान टॅक्सीपेक्षा आपल्याला बस स्वस्त पडेल हे सांगण्याची काही आवश्यकता नव्हती. आणि म्हणून लेखकांनी काय केलं तर मी 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले. लेखकांनी लिरा आहे तिथली करन्सी, वाकी करन्सी आहे. मग लेखकांनी काय केलं तर तिथे 250 लिरांचं एक बोटीचं तिकीट काढलं. उन्होंने एक तिकीट निकाला और वो आगे बढ़ गए. 200 प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. 200 मीन्स ॲप्रॉक्सिमेटली 200, अंदाजे 200 प्रवासी घेऊन ती बोट तिथून प्रवासाला सुरुवात केली. तर अशा प्रकारे हा पहिला धक्कादायक अनुभव लेखकांसाठी होता की स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना रस्ता दिसला नाही. जो दिसला तो होता ग्रँड कॅनॉल आणि त्यांना पुढचा प्रवास जो आहे फक्त आणि फक्त बोटीमधूनच करायचा आहे. उनके लिए पहला अनुभव था कि स्टेशन से बाहर वो निकले, वहाँ पे रास्ता नहीं था. आगे की उनकी यात्रा उनको पानी में से ही करनी थी. देयर आर ओनली वॉटरवेज. आणि म्हणून त्यांनी एक तिकीट काढलं बोटीचं आणि पुढच्या यात्रेला सुरुवात केली. उन्होंने एक नाव का टिकट निकाला और आगे की यात्रा शुरू कर दी. तर अशा प्रकारे हे वेनिस शहर जे आहे ते ग्रँड कॅनॉलच्या आसपास पसरलेलं आहे. अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि अतिशय सुंदर, खरोखरच पाण्यावर तरंगणारं असं हे एकमेव जगातील शहर आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत पाठाच्या पुढच्या परिच्छेदाला. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. प्रसन्न मीन्स प्लीझंट. एन्व्हायरमेंट वॉज व्हेरी प्लीझंट. विशाल कालव्यावर, विशाल मीन्स बिग, मोठ्या कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी, उत्साही प्रवासी एन्थुझियास्टिक ट्रॅव्हलर्स वेगाने जा ये करत होते. ज्या प्रकारे लेखक तिथे फिरण्यासाठी गेले होते त्याचप्रमाणे दुसरेही अनेक प्रवासी त्या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते आणि ते सर्व प्रवासी अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी फिरत होते. जैसे लेखक वहाँ पे घूमने के लिए गए थे वैसे बाकी यात्री भी वहाँ पर गए थे जो वहाँ पे बहुत उत्साह में दिखाई दे रहे थे. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी. वाहने, वाहने मीन्स व्हेकल्स आणि वाहतूक, वाहतूक मीन्स ट्रॅफिक. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. जलमार्ग, जलमार्ग मीन्स वॉटरवेज. नावांची, नाव मीन्स बोट्स, नौका. तर आपल्याकडे जसं रस्त्यावरती वाहनांची रहदारी असते त्याचप्रमाणे तिकडे मात्र जलमार्गांवरती लहान लहान नावांची जा ये सुरू होती. जैसे हमारे यहाँ पे रास्ते पे गाड़ियाँ चलती है वैसे वहाँ पे जलमार्ग पे छोटी छोटी नौकाएं चल रही थी. अनेक प्रकारच्या नावा, अनेक प्रकारच्या वेरियस टाइप्स, वेगवेगळ्या प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या.
त्या ठिकाणी लहान मोठ्या यांत्रिक नावा, प्रवासी नौका अशा वेगवेगळ्या नौका होत्या आणि त्या नौका त्या कालव्यामधून प्रवाशांना घेऊन चाललेल्या होत्या. वहाँ पे अलग अलग तरीके की नौकाएं थी कि जो यात्रियों को लेकर जा रही थी. हवेत गारवा होता. गारवा कूलनेस, थंडावा. हवा थंड होती. वाऱ्यात उत्साह होता. मीन्स देअर वॉज अ एन्थुझियास्टिक ब्रीज. हवेमध्ये उत्साह जाणवत होता. मनात संगीत होते. मीन्स म्युझिक वॉज प्लेड इन माइंड. कारण नवीन प्रदेश होता, तो नवीन प्रदेश लेखकांना पाहायला मिळत होता. मतलब एक नई जगह वो देखने जा रहे थे, इसीलिए उनके मन में संगीत बज रहा था. मतलब वो दिल से बहुत ही खुश थे. आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. मीन्स देअर वॉज अ चेअरफुल youth spread in the water ways. तारुण्य मीन्स youth. रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच होते. लेखकांना एक इटालियन लेखक भेटला होता रोमला. तो लेखकांना म्हणाला होता, लेखक को रोम में एक इटालियन लेखक मिले थे. वो उनको बोले थे की व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे. व्हेनिस ही दुनिया का इकलौता ऐसा शहर है की त्याचं वर्णन करता येत नाही, की जिसका वर्णन नहीं हो सकता. वी कांट डिस्क्राइब दॅट. तर त्याला आपण कोणत्याही शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. इतकं सुंदर ते शहर आहे. इतना सुंदर है कि उसकी खूबसूरती का हम लोग वर्णन नहीं कर सकते. तिथं प्रत्यक्षातच गेलं पाहिजे. प्रत्यक्षात इन रियल. जर ते पाहायचं असेल, अनुभवायचं असेल तर तिथे स्वतः जाणं आवश्यक आहे. अगर वहाँ की सुंदरता का हमें अनुभव लेना है तो वहाँ पे खुद जाना ही होगा. तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला वेनिस म्हणजे काय ते समजेल. अगर हमें वेनिस क्या है ये जानना है तो वहाँ की हवा हमें खानी होगी, महसूस करनी होगी. तिथं राहिलं पाहिजे, मतलब वहाँ पे हमें रहना पड़ेगा. तभी हमें ये समझ में आएगा कि वेनिस ये शहर कैसा है. तेव्हाच आपल्याला समजेल की वेनिस हे शहर कसं आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच पाण्यावर तरंगणारे हे अप्रतिम शहर कोणाला पाहायला आवडणार नाही. लेखक म्हणतायत की वेनिस शहराची सुंदरता जर आपल्याला वर्णन करता येत नाही म्हणजेच ते शहर खरोखरच अप्रतिम आहे. आणि जर आपल्याला वेनिस समजून घ्यायचं असेल तर तिथे प्रत्यक्षात गेले पाहिजे. अगर हमें वेनिस क्या है उसको समझना है तो हमें वहाँ पर जाना ही होगा. कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव वन एंड ओनली अद्भुत शहर आहे. अद्भुत, युनिक, वेगळे असे हे शहर आहे की ज्या शहरात एकही मोटार नाही. म्हणजे त्या ठिकाणी एकही गाडी नाही. वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही. मीन्स देअर इज अ नॉट ट्रॅफिक पोलीस. ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही. मीन्स देअर इज अ नो ट्रॅफिक पोलीस अँड नो ट्रॅफिक जॅम. असे हे जगातले एकमेव शहर आहे. कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. ये एक ऐसा अद्भुत शहर है कि जहाँ पर कोई मोटर नहीं है, ट्रैफिक पुलिस नहीं है, ट्रैफिक लाइट्स नहीं है, जहाँ पे रास्ते के ऊपर कोई ट्रैफिक जैम नहीं है, और सच में कहा जाए तो यहाँ पर रस्ते ही नहीं हैं. मग काय आहे तिथे? आहेत ते कालवे. फक्त कालवे. Means there are no roads but only there are big and small canals.
आणि त्यांना जोडणारे पूल. स्मॉल अँड बिग कॅनल्स विथ कनेक्टिंग ब्रिज. हे लहान मोठे कालवे जे आहेत त्यांना जोडणारे त्या ठिकाणी पूल आहेत, म्हणजे ब्रिज आहेत. यहाँ पे छोटे बड़े कैनल्स है और उनको जोड़ने वाले क्या है, ब्रिज है. वहाँ पे रस्ते है ही नहीं. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा. जैसे माँ के गले में कोई छोटा बच्चा हाथ डालता है बहुत प्यार से, तसे है पुल, वैसे वहाँ पर ये ब्रिज है. लाडिक आणि प्रेमळ मीन्स लवली, एफेक्टिव्ह. हा गाव म्हणजे रूढ अर्थाने ॲक्च्युली शहर नव्हेच. वेनिस जे आहे ते शहर असूनही शहर नाही. वेनिस जो सिटी है वो एक्चुअल में सिटी है ही नहीं, तर अनेक छोट्या बेटांचा, बेट मीन्स आयलँड्स, हा एक पुंजकाच आहे. पुंजका मीन्स ग्रुप. इट इज अ ग्रुप ऑफ स्मॉल आयलँड्स. हा एक लहान लहान बेटांचा काय आहे, पुंजका आहे. तर अशा प्रकारे वेनिसमध्ये लहान लहान कालव्यांना जोडणारे असे छोटे मोठे पूल आहेत. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या मानकांच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो. वेनिस शहर जे आहे ते वेनिस शहर नाही आहे, तर तो बेटांचा एक पुंजका आहे. दिस इज द ग्रुप ऑफ स्मॉल स्मॉल आयलँड्स. आणि जर आपण दुरून पाहिलं तर असं वाटतं, अगर हमने दूर से अगर इस वेनिस को देखा तो हमें ऐसे लगता है कि निळ्या मखमली सागरावर मीन्स ब्ल्यू वेल्वेटी सी, टाकलेल्या मीन्स स्प्रेड, पसरलेल्या हिऱ्या मानकांच्या, हिरे माणिक मीन्स डायमंड्स अँड रुबीज. ढीग मीन्स हिप, ढेर, हा लांबून दिसतो. म्हणजेच काय की आपण जर दुरून वेनिस शहराला पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की हा सागर म्हणजे, समुद्र म्हणजे मखमलासारखा, निळ्या मखमलासारखा पसरलेला आहे. आणि या मखमली गालिच्यावर हिरे आणि मानकांचा ढीग पसरलेला आहे. मीन्स दिस वेनिस सिटी सीम्स लाईक अ वेल्वेटी ब्ल्यू कार्पेट स्प्रेड ओव्हर द सी विथ हिप ऑफ डायमंड्स अँड रुबीज. कारण अतिशय सुंदर असा निळा समुद्र आहे आणि निळ्या समुद्रामध्ये फक्त हे शहर वसलेलं आहे. त्या ठिकाणी अजिबात रस्ते नाहीत. वहाँ पे बिल्कुल रस्ते नहीं है. ऐसे लगता है जैसे कि एक मखमल के कारपेट के ऊपर किसी ने हीरे जवाहरात का ढेर बिछाकर रखा है. मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा मीन्स पॅलेस, यांची टोके आभाळात घुसतात. त्यांचे जे छत्र्या आहेत, टोके आहेत, ते असं वाटतं की आभाळामध्ये घुसत आहेत, इतके ते उंच आहेत. ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या, 4 खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगीबिरंगी छत्री. या ठिकाणी जे प्रवासी फिरण्यासाठी येतात ते आपल्या घाईगर्दीच्या धावपळीच्या जीवनापासून दूर रहण्यासाठी येतात. मतलब यहाँ पे जो यात्री घूमने के लिए आते हैं वो हमेशा अपने जो जीवन होता है जिसमें वो बहुत व्यस्त रहते हैं, उस व्यस्त जीवन से दूर आने की कोशिश करते हैं. या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारचे उतारू मीन्स ट्रॅव्हलर्स, टुरिस्ट, यात्री, वाहून नेणे टू कॅरी, नावांची ये जा पाहत बसायचे. इथे जे प्रवासी असतात ते किनाऱ्यावरती बसतात
त्या ठिकाणी 4 टेबल असतात, मध्ये एक रंगी-बिरंगी छतरी असते, 4 कुर्सियाँ होती है, बीच में एक रंगी-बिरंगी छाता रहता है, वहाँ पे वो कॉफ़ी पीते हैं और कॉफ़ी पीते-पीते वो अनेक आकार की नौकाएँ देखते हैं और उस नौकाओं से उतरने वाले यात्रियों को भी देखते हैं। क्योंकि ये जो यात्री होते हैं वो किसी एक शहर या एक देश से नहीं आते हैं, तो दुनिया भर से अलग-अलग तरीके के यात्री यहाँ पर आते हैं। हीच गंमत, गंमत मीन्स फन, एन्जॉयमेंट, मजा। या नावांतून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते। म्हणजेच जे यात्री या नावांमधून प्रवास करतात ते काय पाहतात, मतलब जो इन यात्राओं से यात्रा करते हैं, इन नावों से उनको क्या देखने मिलता है, उनको देखने मिलता है कि किनारों पर बहुत सारे यात्री बैठे हैं, 4 टेबल है, बीच में एक रंगी बिरंगी छतरी है। तो वो बैठे हुए यात्री जो सफ़र कर रहे हैं वो यात्रियों को देखते हैं, और जो सफ़र करने वाले यात्री हैं उनको वहाँ पर बैठे हुए यात्री देखते हैं। एक दूसरे को वो देखते रहते हैं कि आना जाना चल रहा है। डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी रिलॅक्स, संथ स्लो, शांत सायलेंट, चित्र विचित्र वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवाशांच्याकडे पाहत पुढे पुढे सरकायचे। हे जे नावांमध्ये प्रवास करणारे यात्री आहेत ते डेकवरती येतात। नाव में यात्रा करने वाले जो यात्री होते वो डेक पर आते हैं अपनी नाव के, और वो किनारे पर बैठे हुए रिलॅक्स पीपल जो है, आरामात बसलेल्या व्यक्तींकडे जे शांत आहेत, चित्र विचित्र म्हणजे वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या देशांतून आलेले आहेत, अशा प्रवाशांकडे पाहत पाहत त्यांची नाव पुढे सरकते। नाव में यात्रा करने वाले यात्री होते हैं, डेक पर आते हैं और वो किनारे पर बैठे हुए यात्रियों की तरफ देखते हैं कि जो यात्री आराम से बैठे हुए हैं, शांत बैठे हुए हैं। हे शहर निरुद्योगांसाठीच आहे यात शंका नाही। हे शहर जे आहे ते निरुद्योगांसाठी आहे। निरुद्योगी म्हणजे असे व्यक्ती की जे कामापासून दूर आलेले आहेत, आराम करण्यासाठी आलेले आहेत, याच्यामध्ये शंका नाही। कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई गर्दी नसते। यहाँ पर जो आते हैं वो अपने व्यस्त जीवन से दूर आते हैं। न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर, निवांत म्हणजे शांत, सायलेंट शहर, सर्वस्वी मीन्स कम्प्लिटली, पूर्णपणे अलिप्त आहे। अलिप्त मीन्स सेपरेटेड, अलग आहे। हे जे शहर आहे ते प्रवाशांचे शहर आहे। या ठिकाणी येणाऱ्या कुठल्याही प्रवाशाला कोणतेही काम नसते, आराम करण्यासाठी आलेले असतात, हे जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आलेले असतात हे प्रवासी। त्यामुळे यांना कुठल्याही प्रकारची घाई नसते। जो यात्री यहाँ पर आते हैं उनको किसी भी प्रकार की घाई नहीं रहती है, वो आराम करने के लिए आते हैं, किसी भी प्रकार का काम नहीं रहता है, और इसीलिए ये शहर बाकी शहरों से एकदम अलग है। वरना शहरी जीवन में हम लोग अगर देखते हैं तो लोग बहुत व्यस्त हमें दिखाई देते हैं। वेनिसचे रस्ते म्हणजे पानरस्ते असतात। पानरस्ते मीन्स वॉटरवेज, पाण्यातील रस्ते। याची कल्पना नसलेला, कल्पना मीन्स आयडिया, नसलेला एक मुनीम मीन्स क्लर्क, एक कारकून एकदा लंडनहून वेनिसला विमानाने आला। एक कारकून लंडनहून वेनिसला विमानाने आला होता। एक मुनीम आया था लंदन से वेनिस, विमान मीन्स हवाई जहाज़ से, एरोप्लेन से। उसको पता नहीं था कि यहाँ के रास्ते जो होते हैं वो जल मार्ग से बने होते हैं। जब उसने देखा कि अरे यहाँ पर इस शहर में पूरा पानी है, तो उसने क्या किया देखिए, रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली। तार मीन्स टेलिग्राम। जुन्या काळामध्ये संदेश देण्यासाठी तारीचा वापर केला जात होता। अगर पुराने ज़माने में कोई मैसेज देना है तो हमें वो मैसेज या संदेश टेलीग्राम करके भेजना होता था। तो उसने अपने मालिक को ये टेलीग्राम किया कि वेनिस में पूर आला है। पूर मीन्स फ्लड, बाढ़। उसको पानी देख के लगा कि वहाँ पर बाढ़ आई है। उसको पता नहीं था कि ये जो शहर है वो
पाणी पर तैरने वाला शहर आहे. त्याला माहीत नव्हतं की हे पाण्यावर तरंगणारं शहर आहे. सगळे रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. तुडुंब, फुल्ली, पूर्णपणे भरलेले आहेत. परत येऊ की, पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. ओसरणे म्हणजे कमी होणे, डिक्रीज होणं. तो आपल्या मालकाला विचारतोय की मी परत येऊ कि पानी कमी होईपर्यंत वाट पाहूं. वो अपने मालिक से पूछ रहा है कि मैं वापस आऊँ या ये पानी कम होने तक यहीं पे इंतज़ार करूं. तर अशा प्रकारे गमतीदार अनुभव या ठिकाणी लेखकाने आपल्यासोबत मांडलेला आहे. आपल्या पाठाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये लेखक म्हणतात, व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन, म्हणजे खूप मोठे जलदर्शन. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर. इट इज अ फ्लोटिंग सिटी ऑफ कॅनल्स. कालव्यांमध्ये तरंगणारे शहर. एक प्रचंड उत्साह आणि उत्सव. दिस इज द सिटी ऑफ एन्थुझियाझम अँड सेलिब्रेशन. हे एक उत्साह असलेले शहर आहे आणि उत्सव असलेले शहर आहे. 2 दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड, स्वीट, कलासक्त, आर्टिस्टिक आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना, फ्लोटिंग सिटी सोडताना मनाला खूपच हुरहुर वाटली. हुरहुर वाटणे, वाईट वाटणे. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर शब्दांमध्ये लेखकांनी व्हेनिस या शहराचे वर्णन आपल्या या स्थूल वाचनामध्ये केलेले आहे. नक्कीच आपल्याला हा पाठ समजला असेल. जर काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. गुड बाय अँड टेक केअर.